मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. टिश्यू पेपर. आजी टिश्यू दे ना ग. कशाला ग? अगो हात बघ ना, किती घाण झालेत माझे. 7-8 वर्षाची नात हात घाण झालेत तर ते स्वच्छ करायला टिश्यू मागत होते. खरं तर हात घाण झाले तर ते पाण्याने स्वच्छ धुवायला हवेत ना. पण आजकालची पिढी ते स्वच्छ करायला ओले टिश्यू वापरते. खरंच टिश्यूची गरज आहे का की छोटा रुमाल नॅपकिन ते काम भागवतो? मला तर अजूनही पर्समध्ये रुमाल ठेवायची सवय आहे. टिश्यू तयार करायला झाडं कापून त्याच्या लाकडाचा भुसा करून त्याला स्वच्छ पांढरं करण्यासाठी केमिकल पाणी वापरून स्वच्छ असा पांढरा शुभ्र टिश्यू आपल्याला मिळतो. थोडा हिशोब काढल्यावर समजलं 30 वर्षाच्या एका झाडापासून 800 टिश्यू रोल बनतात. एका माणसाला एका वर्षात साधारण 100 रोल टिश्यू लागतो. या हिशोबाने एका माणसाला 8 झाडं दरवर्षी कापावी लागतात टिश्यू बनवण्यासाठी, आणि ती पण 30 वर्ष जुनी वयाची. मान्य आहे, कागद रिसायकल करूनही टिश्यू पेपरचा रोल बनवला जातो. पण मंडळी, हे झाड कापण्याचं गणित किती भयंकर आहे. एका माणसाला एका वर्षाला 8 झाडं, तीही 30 वर्षाची. सध्या ग्लोबल वॉर्मिंगमधून आपण सगळेच जात आहोत, आणि याच प्रमाणात जर झाडांची कत्तलच म्हणते मी, अशी कत्तल होत राहिली तर पृथ्वी ओसाड बनायला किती वेळ लागेल? मंडळी, धोका आता उंबरा ओलांडून घरात आलाय. अतिउष्णतेचे फटकारे आपण सगळेच सहन करतो आहोत. आता तरी जागं व्हायला हवं. जमेल तेवढी जास्त झाडं वाचवायला हवीत, आणि त्यासाठी कमीत कमी टिश्यू पेपर वापरणं हे शहाणपणा ठरणार आहे. पूर्वीसारखं आपल्या खिशात पर्समध्ये रुमालाला जागा ठेवणं आता सुरू करावं लागेल. कधीही टिश्यू पेपरकडे हात नेताना तो तयार होण्यासाठी किती झाडं तोडली गेली असतील हे चित्र डोळ्यासमोर यायला हवं. तसंच रुमालासोबत एक कापडी पिशवी पण आपल्याला ठेवायची सवय करायची आहे. आपण फेकलेलं प्लॅस्टिक नाले, गटारी, ओढे, नदी असं करत करत शेवटी समुद्रात जातं. तिथे त्याचा थर जमतो. या प्लॅस्टिकच्या थरामुळे सूर्यकिरणं पाण्यात जाऊ शकत नाही. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा रंग बदलतोय. समुद्री जीव या प्लॅस्टिकमुळे धोक्यात आली आहेत. मंडळी, हवा, पाणी, जमीन सगळीकडे प्रदूषण वाढलंय. प्रत्येकाने ठरवलं तरच ते शक्य आहे, कारण थेंबे थेंबेच तळे साचे ना.